नाशिक इथे जे साहित्य संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरतं आहे, त्याचा एक वेगळाच वाद समोर आलेला आहे. आता हे चुकून झालं का मुद्दाम केलं हे तपासावं लागेल. संमेलनाचं म्हणून एक गीत त्या संयोजकांनी समाज माध्यमावरती टाकलं. संमेलन नाशिक येथे होतं आहे, साहित्य संमेलन आहे आणि नाशिकमध्ये होत असलेल्या साहित्य संमेलनातल्या गीतात तिथल्या सगळ्या छोट्या मोठ्या साहित्यिकांची नावं आलेली आहेत. तिथल्या राजकीय व्यक्तिमत्वांची पण नावं आलेली आहेत, पण त्याच्यातून नेमकं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव मात्र गाळलेलं आहे. सावरकरांची भूमी असलेल्या नाशिकमध्ये जिथे साहित्य संमेलन होतं तर स्वतः सावरकर हे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. आज जे त्यांचे विरोधक आहेत ना, त्यांनी या गोष्टीची आवर्जून दखल घ्यावी. तुमचा सावरकरांना काय आणि कशाला विरोध आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे. साहित्य संमेलनाच्या परंपरेमध्ये सावरकरांचं ते भाषण पण गाजलेलं होतं की साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुकं घ्या, कारण की स्वातंत्र्य चळवळ तोंडावरती होती. 40-85 गोष्ट काहीतरी ती आणि 48-47 स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे पहिली गोष्ट, साहित्य संमेलन सावरकरांच्या भूमीमध्ये होतं आहे तरी सावरकरांचं नाव नाही. सावरकर संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत तरी त्यांचं नाव गाळलेलं आहे. आणि तिसरा जो आक्षेपाचा मुद्दा आहे की सावरकरांची जी कविता आहे बाकीच्या साहित्यासोबत अतिशय विशुद्ध, अतिशय सुंदर अशी महत्त्वाची कविता सावरकरांनी मराठी वाङ्मयाला दिलेली आहे. आणि त्यांचं एवढं मोठं योगदान असताना सुद्धा त्यांचे राजकीय लेख बाजूला ठेवा. सावरकरांच्या साहित्याचे, समग्र साहित्याचे जे खंड प्रकाशित झालेले आहेत, संख्येनं जरी म्हणलं तरी ते मोठं आहे, त्याचं मूल्यानं तर ते मोठंच आहे, त्याचं काय म्हणता येईल किंवा त्याला मूल्य नाही, पण संख्येनं पण प्रचंड मोठं आहे. असं नाही की काहीतरी फुटकळ लिहिलं आणि त्याची मग दखल नाही घेतली तरी चालेल. ही अशी मानसिकता का होते हे लक्षात घ्या. बरं, हे चुकून झालं असं म्हणावं तर तुम्ही कितीतरी, म्हणजे त्या साहित्यिकांच्या यादीमध्ये कुसुमाग्रजपासून कवी गोविंद, ठीक आहे, यांचे तर नाव येणं भागच आहे. कितीतरी चांगल्या महत्त्वाच्या साहित्यिकांच्या नावाबरोबर अगदी अलीकडच्या ज्यांचं नुकतंच निधन झालं मागच्या वर्षी, ते किशोर पाठक सारखे जे कवी मित्र आहेत आमचे, त्यांची पण नावं आलेली आहेत. ज्यांनी एक कादंबरी शोध नावाची लिहिली, कादंबरी लिहिली, इतिहास नाही, मुरलीधर खैरनार यांनी सुरतेच्या लुटीच्या संदर्भातली, त्यांचंही नाव याच्यामध्ये घेतलेलं आहे. जे आयोजक आहेत त्या भुजबळांचं भुजाभुजातील समता या नावाने त्या ओळीमध्ये उल्लेख आहे. ही सगळी कविता आम्ही तुम्हाला समोर दाखवत आहोत. इतकं सगळं असताना नाव मात्र गाळलं गेलं ते सावरकरांचं. म्हणून त्याच्या हेतूबद्दल शंका येते की एवढं मोठं तुम्ही आयोजन करतात, अखिल भारतीय स्वरूपातलं हे संमेलन आहे, कोविडच्या आणि करोनाच्या या सगळ्या अडचणीवरती मात करून पहिल्यांदा या गेल्या 2 वर्षांमध्ये जे अडकून पडलेलं होतं, आता खुल्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे संमेलन होतं आहे. अजून एक त्याला एक संयुक्तिक असं आहे की जयंत नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोन, स्वतः ते तर वैज्ञानिकच आहेत, विज्ञानवादी दृष्टिकोन असं वेगळं म्हणायची काय गरज आहे. नारळीकरांनी अतिशय सुंदर अशा विज्ञान कादंबऱ्या मराठीला दिलेल्या आहेत. सावरकरांनी अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला, कठोरपणे विज्ञाननिष्ठा जी पारंपरिक भारतीय माणसाला पण रुजणार नाही इतकी टोकाला जाऊन मांडलेली आहे. आणि नेमकं अशा अध्यक्षाच्या म्हणजे नारळीकरांसारखा अध्यक्ष असताना त्या संमेलनाचं गीत जेव्हा येते त्याच्यातून सावरकरांचा उल्लेख मात्र नाही. सावरकरांनी जसं म्हणालं होतं की याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय, आणि विरोध कराल तर तुम्हाला विरोध करून, म्हणजे तुमच्याशी लढून. आता तसं म्हणायची पाळी आली की सावरकरांचं नाव तुम्ही गाळून जर संमेलन करणार असाल तर तुमच्या ह्याच्या विरोधामध्ये आम्ही फक्त सावरकर प्रेमी म्हणून नाही, साहित्यप्रेमी हे साहित्य संमेलन आहे. मग ही एक फार मोठी आपल्याकडे काय म्हणता येईल त्याला गोंधळाची अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते. सावरकरांचं नाव घेतलं की लगेच तुम्ही हिंदुत्ववादी, लगेच तुम्ही भगवे आतंकवादी, लगेच तुम्ही भाजप संघवाले, काय काय वाटेल ते म्हणायला मोकळे. पण ह्याच्या बाबतीमध्ये जेव्हा एक कुठलाही मराठी साहित्यप्रेमी जो आहे त्याच्यासमोर जी अतिशय सुंदर अशी, विशेष करून मी कवितेचा उल्लेख करतो बाकीच्या ह्याच्या बरोबरच, सावरकरांनी जी लिहिलेली आहे ती पूर्णपणे डावलून तुम्ही कसं काय ह्या गोष्टी करता आहात. म्हणजे ही मागणी एखाद्या विशुद्ध अशा साहित्यप्रेमीची का असू शकत नाही. तुम्ही लगेच त्याला पक्षीय म्हणा किंवा भगवा आणि हिरवा अशा पद्धतीचे रंग द्यायची गरज काय आहे. एक सावरकरांची ओळ मी तुम्हाला आवर्जून सांगतो, ती जर कविता आम्ही त्याचा वारंवार उल्लेख असा करतो, जर सांगितलं नाही तर ही कविता बालकवीची वाटेल. सावरकरांचं नाव घेतलं नाही. सागरा प्राण तळमळाला ही रचना आपल्याला माहिती आहे किंवा जयस्तुती आपल्याला माहिती आहे, पण ह्या ज्या ओळी आहेत, नक्षत्राही तारांकित, म्हणजे समुद्राच्या काठावरती बसून त्यांची ती भावना ते व्यक्त करतात. नक्षत्राही तारांकित हे नभ चमचम हासे, प्रतिबिंबित मग सागर ही तारांकित भासे,
नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई, नभात जलते जलात नभते संग मुनी जाई, खरा कोणता सागर यातून वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली. अतिशय विशुद्ध अशी ज्याला आपण निसर्गाची कविता म्हणतो. माणसाची जी भावना आहे, आपल्या देशापासून तुटून आपण दूर गेलेलो आहोत आणि आपल्या मनामध्ये नेमजसी जसं आलेलं आहे, अशा कितीतरी सावरकरांच्या ओळींचे दाखले देता येतील. सावरकर म्हणजे त्या काळातल्या ज्या ज्या साहित्यिकांचा तुम्ही उल्लेख केला, त्या सगळ्या साहित्यिकांच्या पंक्तीमध्ये सुद्धा सावरकर अतिशय अग्रस्थानी असे बसू शकतात. त्यांचं तितकं योगदान आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्राचा याच्यामध्ये उल्लेख आहे. 1890 आणि त्या काळातले जन्मलेले जे साहित्यिक आहेत, या सगळ्यांनी जे महत्त्वाचं योगदान आपल्या मराठी साहित्याला दिलेलं आहे, हे पूर्णपणे तुम्ही डावलणार असाल तर हा बाकी तर ठीकच आहे, ज्यांना कशा पद्धतीने विरोध करायचा आहे, पण हा ठरवून काय म्हणता येईल तुम्हाला की साहित्यद्रोह सुद्धा आहे. नाशिक हे गोदावरीचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला उगमस्थान मानतो आणि या पूर्ण गोदावरीच्या काठावरती साहित्य संस्कृती बहरली. म्हणजे साधारणतः 2-2.5 हजार वर्षांपासूनचा जो इतिहास आपल्याकडे महाराष्ट्रामधला जो आहे, सातवाहनांसारखं जे राजे होते, जे प्रत्यक्ष या पैठणला गोदावरीच्या काठीत झालेले, ज्यांचा सगळ्यात मोठा कालखंड आहे. म्हणजे अतिशय संपन्न अशी नाशिकचे तर संदर्भ कितीतरी अगदी पार रामायण काळापासूनचे आहेत. या सगळ्या अशा म्हणजे ती पुढं जेव्हा वाहत जाते आणि पार म्हणजे तेलंगणा आणि नंतर आंध्र प्रदेशमध्ये मग समुद्राला जाऊन मिळते, ह्या सगळ्या गोदावरीच्या काठावरती अतिशय संपन्न अशी, आता आपण संदर्भ सावरकरांचा आहे म्हणून मी साहित्यापुरतं बोलतो, की साहित्याची पण जुनी सगळ्यात परंपरा गाहा सप्तसई, ज्याला गाथा सप्तशती असं संस्कृत शब्द आपण वापरतो, तेव्हाच्या प्राकृत भाषेतली गाहा सप्तसई हा सगळ्यात जुना ग्रंथ, ज्याच्या आधारावरती आपण मराठीला अभिजात भाषा म्हणून तो दर्जा मिळावा याच्यासाठी एक विशिष्ट संघर्ष आपण करतो आहोत. तो ग्रंथ याच गोदावरीच्या काठावरती पैठणला जन्मलेला असा हा संपन्न गोदावरीचा प्रदेश, याच काठावर साहित्य संमेलन होत आहे नाशिकला. याच म्हणजे प्रदेशातला अतिशय प्रतिभावान असा साहित्यिक सावरकरांसारखा, की जो त्याच भूमीमध्ये होऊन गेला आणि त्यानं अतिशय महत्त्वाचं असं काव्य निर्माण केलं. दुसरा एक मुद्दा या निमित्ताने समोर येतो आहे की तुम्हाला अगदी आत्तापर्यंतच्या राजकीय नेत्यांची, भुजबळांसारख्यांचे संदर्भ घ्यावे वाटतात का, तर ते आयोजक आहेत म्हणून. श्रीपाद अमृत डांगेंचा साम्यवाद्यांचा त्याचाही संदर्भ या कवितेमध्ये आलेला आहे. ठीक आहे, तो तर महत्त्वाचा आहेच. म्हणजे तुम्ही राजकीय विचारसरणीचे पण संदर्भ या ठिकाणी घेतलेले आहेत. मग असं अगदी तुम्ही लावणी सम्राटांचे पण उल्लेख घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, मग तुम्हाला सावरकर सारख्यांचा उल्लेख का नाही करावा वाटला? तुम्हाला जे काही राजकीय विरोध करायचा आहे, अगदी त्यांच्या काही सामाजिक विचारांना सुद्धा विरोध करायचा आहे, तो त्या पातळीवरती करता येऊ शकतो. अगदी जेव्हा तुम्ही सावरकरांवरती आरोप झाले गांधी हत्येच्या संदर्भातले, तो खटला दाखल झाला, तो खटला त्यांनी लढवला, त्या खटल्यातून ते निर्दोष सुटले. त्याच्यानंतर कपूर आयोगाची स्थापना झाली. कशासाठी? तर ह्या कटाची माहिती यापूर्वी म्हणजे हत्या होण्याच्या पूर्वी मुंबई सरकारला होती काय ते शोधण्यासाठी. सावरकर दोषी आहेत की नाही हे शोधण्यासाठी झालेली नव्हती. त्याच्यातून पण म्हणजे जे काही संवैधानिक चौकट आहे ती कुठेही सावरकरांनी मोडली नाही. हे सगळं असताना एक विशिष्ट राग डोक्यामध्ये ठेवून किंवा त्यांच्या माफीपत्राच्या संदर्भात सुद्धा आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केलेला आहे की जाणीवपूर्वक काही गैरसमज पसरवले जातात. विक्रम संपतनी एक नाही 2 मोठे खंड सावरकरांवरचे आता प्रकाशित केलेले इंग्रजीमधून लिहिलेलं आहे. आपल्याकडे प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलं तर ते त्याच लोकांपर्यंत जातं. दुर्दैवाने जोपर्यंत इंग्रजीमध्ये येत नाही तोपर्यंत विदेशात तर सोडाच, भारतामध्ये पण सगळ्यांना ते कळत नाही. विक्रम संपतच्या पुस्तकामुळे एक मोठी गोष्ट अशी झाली की इंग्रजी वाचणारा जो तटस्थ वर्ग आहे, मी तटस्थ उल्लेख यासाठी करतो की जे कोणी भाजप संघ सावरकर प्रेमी असतील ते तर समजून घेतीलच, त्याच्याबद्दल पुन्हा वेगळं म्हणायचं. उलट काही वेळा याच लोकांनी सावरकरांना समजून घेतलं नाही, विशेषतः गो हत्येच्या बाबतीतली त्यांची जी तीव्र मत आहे, त्याच्यामुळे आपण ते बाजूला ठेवू. पण बाकीचे जे तटस्थ आहेत, जे विरोधक आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलायचं कारणच नाही. जसं आपण म्हणतो की झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नसतं, त्या पद्धतीनं ज्यांना विरोधच करायचा आहे त्यांना कुठल्याही कारणाने ते विरोध करणार आहेत, जाणीवपूर्वक ते बुद्धिभेद करणार आहेत, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. म्हणून मी नेमका असा वर्ग घेतो आहे की जो तटस्थ आहे किंवा आता नवीन पिढी जी आहे ती शांतपणे हे सगळं समजून घेऊ पाहत आहे.
सावरकरच नाही, कोणाच्याही बाबतीमध्ये, समजा नेहरूंच्या बाबतीमध्ये एक टीका संघ परिवार आणि भाजपकडून केली जात असेल तर ही नवीन पिढी ती आंधळेपणानं स्वीकारत नाही. नेहरूंची जी आणि जशा पद्धतीची मांडणी आणि विचारसरणी होती ती काळाच्या कसोटीवरती तपासून घ्यायला ते तयार आहेत. म्हणून आज जो मुद्दा सावरकरांच्या या निमित्तानं समोर येतो आहे तो की आंधळेपणानं तुम्ही भक्ती किंवा आंधळेपणानं विरोध दोन्हीही गोष्टी चालणार नाहीत. सावरकरांचा उल्लेख नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये अनिवार्य आहे आणि जर तो तसा होणार नसेल तर हे गीत तातडीनं मागं घेतलं पाहिजे. त्याच्यावरचा आम्ही निषेध व्यक्त करतो, त्याच्यावरती बहिष्कार टाकतो जर त्यांनी हे गीत नाही टाकलं तर. हे गीत बदलून सावरकरांच्या नावाचा उल्लेख असलेला, सावरकरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा उल्लेख असलेला असा ते जे गीत असेल ते गीत संमेलनाचं गीत म्हणून असावं. सध्याचं जे आहे ते तातडीनं काढलं पाहिजे. आम्ही त्याचा निषेध करतो. हे गीत मागं घ्या.